नमस्कार. जनता सहकारी बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त माझ्याकडून मनापासून शुभेच्छा. माझं नाव स्वाती रानडे. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये बाया कर्वे स्त्री अभ्यास आणि संशोधन केंद्र नावाचं संस्थेचं स्वतःचं युनिट आहे. त्याची प्रमुख म्हणून मी काम करते. प्रामुख्याने महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण आणि कपॅसिटी बिल्डिंग याच्यासाठी आम्ही काम करतो. जनता सहकारी बँकेला अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आणि नवरात्रोत्सवानिमित्त सुद्धा मी मनापासून शुभेच्छा देते. नवरात्रोत्सव हा महिलांचा जागर करण्याचा उत्सव असं म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने जो एक महत्त्वाचा विषय मला तुमच्या सगळ्यांशी बोलावासा वाटतो तो म्हणजे महिला आणि मानसिक आरोग्य. 2022ची जर आपण आकडेवारी बघितली तर ती असं सांगते की जवळजवळ 42% महिलांनी डिप्रेसिव्ह सिम्पटम्ससाठी औपचारिक समुपदेशन किंवा ट्रीटमेंट अशी घेतलेली आहे. खरं तर ही ज्यांनी ट्रीटमेंट घेतली, ज्या समोर आल्या त्यांची आहे, याही पलीकडे खूप मोठी आकडेवारी कदाचित अशी असणार आहे की ज्याच्यामध्ये या महिला स्टिग्मामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांनी त्याच्यासाठी कुठली ट्रीटमेंट घेतलेली नाहीये. मानसिक आरोग्य हे किती महत्त्वाचा विषय आहे महिलांच्या संदर्भामध्ये याच्यावरून हे लक्षात येतं. आणि मला असं वाटतं की ह्या संदर्भात अधिक जणांनी पुढे येऊन बोलण्याची गरज आहे. का बरं महिलांचं मानसिक आरोग्य हा इतका गंभीर विषय आहे? याचं कारण शोधताना मला असं वाटतं की 3-4 मुद्द्यांचा विचार आपल्याला करायला लागेल. त्यातलं एक म्हणजे स्त्रियांना आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर जे हार्मोनल चेंजेसना सामोरं जावं लागतं त्याचा जो काही त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होतो तो परिणाम असेल. त्याच्या जोडीला प्रेग्नन्सी, मातृत्व ही स्त्रीला खरं तर निसर्गाने दिलेली देणगी आहे, पण त्याच्या जोडीने मानसिक आरोग्यावर जे परिणाम महिलांच्या होतात त्याचाही कॉग्निजन्स आपण घेण्याची गरज मला वाटते. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे समाजाकडून स्त्रियांच्या संदर्भात असलेल्या अपेक्षा आणि त्याच्यातून येणारा ताण. आपण जर बघितलं तर आत्ताची समाज रचना, कुटुंब रचना ही बदललेली आहे आणि त्या संदर्भामध्ये बोलताना आपण असं बघतो की आज स्त्रिया सुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून बाहेर पडतायत, अर्थार्जन करत आहेत. पण असं असलं तरी सुद्धा त्यांची जी प्रतिमा आहे स्त्री म्हणून समाजामध्ये प्रत्येकाच्या मनात असलेली, तर त्याच्यामध्ये मात्र फारसा बदल झालेला दिसत नाही. आणि त्या सगळ्याचा जो अपेक्षांचा ताण, ते ओझं हे घेऊन हे वाहताना ही महिला दिसते आहे. त्याच्यावर आपण सगळ्यांनी नक्की विचार करण्याची गरज आहे. नवरात्रीच्या निमित्ताने बऱ्याच महिला उपवास करतात. हा उपवास कशासाठी? तर शुद्धीसाठी. मग आपण या निमित्ताने असा विचार करू शकतो का की जशी आपण शरीर शुद्धीसाठी उपवास करणार आहोत तसा मनाच्या शुद्धीचाही विचार आपण सगळेजण करूया. आणि मग ही मनाची शुद्धी करायची तर मग करायचं काय? तर आपल्या मनामध्ये जो साठलेला ताण आहे, साठलेल्या अनेक गोष्टी आहेत, तर त्या आपण पुढे येऊन बोलूया. दुसरी महत्त्वाची गोष्ट असं मला वाटते की आपण महिलांनी मदत मागण्याची सवय आपल्याला लावून घेतली पाहिजे. आपल्या अडचणी आपण उघडपणे बोलण्याची सवय लावून घेतली पाहिजे. हे जर आपण करू शकलो तर कदाचित जे ताण आपण वाहतो आहोत तर ते समाजापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल आणि समाजाकडूनही आपल्याला नक्की मदतीचा हात मिळेल. ज्यावेळी आपण व्यक्त होण्याविषयी बोलतो त्यावेळी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून खूप मोठं दार आपल्या सगळ्यांसाठी उघडं झालेलं आहे. आज जरा काही झालं की आपण सोशल मीडियावर व्यक्त होऊ शकतो आणि त्याच्यावर अनेक प्रतिक्रियाही आपल्याला येतात. आपण खरं तर विचार करण्याची गरज आहे की आपण इमोशनली डिपेंडंट होत चाललो आहोत का? मला जे वाटतं आहे ते व्यक्त करणं आणि त्याच्यावर इतरांच्या प्रतिसादाची वाट बघत बसणं, ह्याच्यातून आपण इमोशनली डिपेंडंट होत जातो आहोत का याचा विचार आपण करण्याची गरज आहे. अनेक प्लॅटफॉर्म्स आज सोशल मीडियावर आपल्याला दिसतात की ज्या ठिकाणी जवळजवळ आपण जर बघितलं तर
दिवसाला 50-50, 60-60 मेसेजेस आपल्याला अनॉनिमस मेंबर्सच्या नावाने पोस्ट केलेले दिसतात, की जे महिलांचे प्लॅटफॉर्म आहेत, मुलींचे प्लॅटफॉर्म आहेत आणि तिथे अगदी मी जोडीदाराची निवड करताना काय निकषांचा विचार करू, इथपासून माझे जे आत्ताच नुकतंच लग्न झालेलं आहे, 1च वर्ष झालंय पण माझं पटत नाहीये, सांसारिक अडचणी आहेत, त्या सोशल मीडियावर एक्सप्रेस करणं असो. तुम्ही मित्रमंडळींबरोबर फिरायला गेलात, त्याचे फोटो अपलोड करणं असो किंवा केलेला एखादा पदार्थ सुद्धा सोशल मीडियावर अपलोड करणं असो. आपण प्रतिसादासाठी आता सोशल मीडियावरच इतके डिपेंडंट होतो आहोत, की त्याचा सुद्धा एक प्रकारचा ताण आपल्यावर येतो आहे नकळत. याची जाणीव आपल्याला सगळ्यांना होण्याची खूप गरज आहे. आणि त्यामुळे त्याचा सोशल मीडियाचा जो अतिरेकी वापर आहे किंवा त्याच्यातून होणारे जे दुष्परिणाम आहेत, ह्याच्याविषयी सजगता आपल्यामध्ये निर्माण होण्याची गरज आहे. आणि आपण हे जे सगळं सोशल मीडियावर पोस्ट करतो आहे, तर त्याची एक डिजिटल फुटप्रिंट आपली तयार होतीये आणि त्याचा गैरवापर सुद्धा होऊ शकतो. ह्याची काळजी आपण सगळ्यांनी घेण्याची खूप गरज वाटते. महिलांची फायनान्शियल लिटरसी हा एक आमचा नेहमीचा अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये असं दिसतं की महिला कमवत्या झाल्या आहेत, पण अजूनही बँकेचे व्यवहार करणं आहे किंवा स्वतःचे आर्थिक निर्णय घेणं आहे, या बाबतीमध्ये मात्र महिला अजूनही मागे पडताना दिसतात. मी स्वतः एक वर्किंग वुमन आहे आणि त्यामुळे प्रत्यक्ष बँकेमध्ये जाऊन व्यवहार करणं ह्याला खूप मर्यादा आहेत. पण ह्या बाबतीमध्ये जनता बँकेचं जे ॲप आहे त्याचा मला खूप उपयोग होतो आणि माझी सगळी सेव्हिंग्ज आहेत, एफ-डीज आहेत किंवा छोट्या-छोट्या ज्या गोष्टी लागतात बँकेचे व्यवहार करताना, त्या सगळ्यामध्येच कायम जनता सहकारी बँकेचं सहकार्य मिळतं आणि म्हणून मी अभिमानाने सांगू शकते, की माझे जे आर्थिक डिसिजन्स आहेत, माझी सेव्हिंग्ज आहेत, हे मी स्वतः करू शकते. सो जनता सहकारी बँकेचे त्यासाठी मनापासून आभार. नवरात्रोत्सवानिमित्त मी आपल्या महिला भगिनींना हेच सांगेन, की जसं मी मगाशी म्हटलं, की जशी शरीराची शुद्धी तशी मनाची शुद्धीही आपल्याला करायची आहे आणि त्यामुळे आपण बोलूया, मोकळं होऊया. फक्त तो व्यक्त होण्याचा प्लॅटफॉर्म हा सोशल मीडिया न राहता आपण प्रोफेशनल काउन्सिलरची मदत घेऊया. प्रोफेशनल काउन्सिलर जवळ आपलं मन मोकळं करूया आणि आपले नातेवाईक, मित्रमंडळी यांना घरी बोलवू, आपण त्यांच्या घरी जाऊ. केवळ व्हर्च्युअल रिलेशन्सवर अवलंबून न राहता अधिकाधिक माणसं जोडूया, जपूया आणि त्यांच्याबरोबरचा संवाद वाढवूया. नवरात्रोत्सवानिमित्ताने मी पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देते. त्याचप्रमाणे जनता सहकारी बँकेला अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा देते. धन्यवाद.